तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाची 2640 घरांची सोडत जाहीर झालेली आहे. त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या संदर्भातले जे काही अपडेट आहेत आपण सातत्याने पाहतो मित्रांनो. मग आता नेमकं ही काही जाहिरात आहे ते आज प्रसिद्ध होईल असं कुठेतरी कालच म्हाडाकडून अपडेट देण्यात आलेलं होतं आणि सकाळी सगळे न्यूजपेपर वाचले मित्रांनो. म्हणजे लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, सकाळ असेल, लोकमत असेल, सामना असेल किंवा पुढारी आहे, असे सगळे महत्त्वाचे महाराष्ट्र टाइम्स आहे, हे सगळे पेपर्स मी वाचले मित्रांनो. पण त्याच्यामध्ये अद्याप ही जाहिरात जी सविस्तर जाहिरात देणं अपेक्षित होतं ती आलेली नाही. फक्त एक छोटीशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पण त्यामध्ये सुद्धा काय काय महत्त्वाचे अपडेट दिलेले आहेत हे पाहणं आपल्यासाठी आवश्यक ठरणार आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता जी काही सोडतीची जाहिरात आहे मित्रांनो, आता सविस्तर जाहिरात आपल्याला मिळणार नाही, दुपारी मिळणार आहे 3च्या नंतर. पण सध्या जी काही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तीच माहिती मी सांगणार आहे. कारण ह्याच्या कालच्या व्हिडिओमध्ये, काल रात्री जो काही व्हिडिओ टाकला होता म्हाडाची मुंबई लॉटरी आली, त्याच्यामध्ये सुद्धा हे डिटेल दिलेले आहेत. फक्त काही नवीन डिटेल इथे ॲड झालेली मित्रांनो की नेमका कोणत्या योजनेअंतर्गत किती घर उपलब्ध आहेत. तर आजची जाहिरात आहे मित्रांनो, आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये तुम्ही पाहू शकता. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय काय दिलेलं आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ सदनिका विक्रीची जाहिरात 2026. आता इथे फक्त 2640 घरांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. फक्त महत्त्वाची बाबी सांगतोय. सोडतीचे वेळापत्रक जसं मी सांगितलं मित्रांनो, सोडतीचे वेळापत्रक काय आहे. सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज व अनामत रक्कम भरणा, सुरुवात दिनांक व वेळ 30 मार्च 2026 दुपारी 3 वाजल्यापासून. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक आणि वेळ आहे 29 एप्रिल 2026 रात्री 11:59 तारीख लक्षात घ्या मित्रांनो. 29 एप्रिल ही अंतिम तारीख आहे या म्हाडाच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची. नंतर तिसरं, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UTR RTGS द्वारे ऑनलाईन पेमेंटची अंतिम तारीख आहे मित्रांनो 30 एप्रिल 2026 रात्री 11:59 तुम्हाला 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन तुमचं भरणा करायचा अनामत रकमेचा. सोडतीसाठी पात्र अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक आणि वेळ. पहिली प्रारूप यादी लागणार मित्रांनो 5 मे 2026 दुपारी 3 वाजता. फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट. नंतर त्या फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट काही क्वेरी असतील, काही हरकती असतील तर नोंदवण्यासाठी तुम्हाला वेळ दिली जाणार आहे. नंतर प्राप्त प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाईन दावे हरकती दाखल करण्याचा दिनांक आणि वेळ आहे मित्रांनो 8 मे 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत. लक्षात घ्या, दुपारी 3 वाजेपर्यंत हा वेळ आहे. पूर्वी हा वेळ 6 वाजेपर्यंत होता. लक्षात घ्या, काही चेंजेस झालेले आहेत. पूर्वी ही वेळ 6 वाजता असायची, आता 3 वाजता झालेली आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी व दिनांक आणि वेळ. फायनल ड्राफ्ट लिस्ट पब्लिश होणार आहे 12 मे 2026 दुपारी 3 वाजता. पहा, ही सुद्धा जाहिरात यादी दुपारी 3 वाजता पब्लिश होणार आहे. सोडतीचा दिनांक आणि वेळ बघा, सोडतीचा दिनांक आणि वेळ कधी आहे 15 मे 2026 सकाळी 11 वाजता याची सोडत प्रसिद्ध केली जाणार आहे. सोडतीचे ठिकाण आपल्याला नंतर कळवण्यात येणार आहे. पण महत्त्वाचं मित्रांनो, या ठिकाणी पेमेंट करताना सुद्धा काळजी घ्या, कारण याच्यामध्ये कदाचित जे काही डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे लास्ट, त्याच्यामध्ये कदाचित वाढ पण होऊ शकते, त्याला मुदतवाढ दिली जाऊ शकते. जसं आपण आत्तापर्यंत म्हाडाचा इतिहास आहे त्याप्रमाणे मी सांगतोय, म्हणून पेमेंट करताना काळजी घ्या. दुसरा मित्रांनो, या ठिकाणी अर्ज शुल्क किती असणार आहे. अर्ज शुल्क आहे मित्रांनो 500 रुपये आणि GST 18% म्हणजे 90 रुपये. असे एकूण 590 रुपये तुम्हाला अर्जासोबत भरावे लागणार आहेत. अनामत रक्कम व्यतिरिक्त अनामत रक्कम वेगळी असणार आहे. तुम्हाला जे काही PMAYची घर आहेत, PMAY साठी तुम्हाला 10,000 रुपये अनामत रक्कम असणार आहे आणि EWA साठी 25,000 रुपये, MIG साठी LIG साठी 50,000, MIG साठी 75 आणि HIG साठी 1 लाख अशी ती अनामत रक्कम असेल. आता ती आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर कळेल मित्रांनो, सविस्तर जाहिरात आल्यानंतर. आता इथे कोणत्या उपलब्ध घरांचा तपशील पाहिला तर योजना कोणत्या योजनेमध्ये किती घरे आहेत, तर बांधकाम चालू असलेल्या सदनिका अंडर कन्स्ट्रक्शन घरांची जे काही डिटेल आहे त्याच्यामध्ये 1762 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. लक्षात घ्या, अंडर कन्स्ट्रक्शन घरे 1762 म्हणजे जवळ 60% घरे हीच आहेत. विकास नियंत्रण नियमावली 3355 अंतर्गत विकासकाकडून प्राप्त सदनिका जे काही प्रायव्हेट बिल्डरची घरे आहेत 33.5 अंतर्गत 371 घरे उपलब्ध आहेत. नंतर विकास नियंत्रण नियमावली 33.7 अंतर्गत विकासाकडून प्राप्त सदनिका खाजगी विकासकांची सदनिका 188 सदनिका आहेत मित्रांनो. मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या सदनिका अतिशय महत्त्वाचं आहे. हीच कुठेतरी तुम्हाला परवडणारी घरे ठरणार आहे मित्रांनो. ही जी काही योजना आहे त्या 4थ्या योजनेतील घरेच तुम्हाला परवडणारी ठरणार आहेत. मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या सदनिका 319 जवळ 319 सदनिका ही मागील वसाहतीमध्ये असतील आणि त्याच्यामध्ये काही 145 सदनिका ह्या EWS उत्पन्न गटासाठी सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सोडतीच्या अनुषंगाने अधिकृत संकेतस्थळ व माहिती तुम्हाला
पाहिजे असेल तर https://housing.mahada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्जाची नोंदणी करू शकता किंवा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करू शकता. महत्त्वाचं, योजनांची सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका दिनांक 30 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध होईल. अद्याप तरी सोडतीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही, फक्त छोटीशी जाहिरात मित्रांनो. खरं तर सविस्तर जाहिरात सुद्धा आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करणं अपेक्षित होतं, कारण मागील अनेक वर्षापासून मोठमोठी जाहिरात प्रसिद्ध केली जात होती. मागील 2 वर्षात मात्र ही जाहिरात कुठेतरी प्रसिद्ध करण्याचं थांबवलेलं आहे आणि फक्त छोटीशी जाहिरात प्रसिद्ध केली जात आहे. जर सविस्तर जाहिरात जर वृत्तपत्रात प्रसिद्ध केली असती तर लोकांना याचे सगळे डिटेल्स हे प्रॉपरली मिळाले असते. ऑनलाईन ज्यावेळेस आपण बघेल मित्रांनो, जाहिरात ऑनलाईन बघेल, ऑनलाईन पाहिल, ऑनलाईन वाचन करेल, पण त्यावेळेस पाहिजे तसे आपण डिटेल कव्हर करू शकत नाही. पण ही जाहिरात प्रसिद्ध झाली असती तर नक्कीच आपल्याला सगळे डिटेल समजले असते. आता सगळे ऑनलाईनच तुम्हाला जाहिरात मिळणार आहे. त्याचे आम्ही दुपारी 3च्या नंतर मित्रांनो 3:30 वाजेपर्यंत आम्ही तो नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. नंतर पुढे काय दिलेलं की स्वाक्षरीत मिलिंद बोरीकर, मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ मुंबई, ज्यांनी ही स्वाक्षरीत केलेले, ज्यांनी जाहिरात प्रसिद्ध केलेले त्यांचे डिटेल दिलेले आहेत. आता नेमकं मित्रांनो या सोडतीचे इतर जे काही डिटेल, जे काही जाहिरात प्रसिद्ध होईल त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या ठिकाणी कोणत्या कार्पेट एरियाची घरे आहेत, त्यांची किंमत काय आहे, त्यांचा जे काही लोकॅलिटी कुठे आहे, नेमकं जे काही इतर माहिती आहे ती नक्कीच आपल्याला मिळणार आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.